आज आपण शिकणार आहोत एस्केप कॅरेक्टर्स इन पायथॉन. तर एस्केप म्हणजे काय असतं की एखादा प्रॉब्लेम तुम्हाला आलेला आहे आणि तुम्ही त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करून काय करतात, त्या प्रॉब्लेम मधून एस्केप करतात. तर एस्केप कॅरेक्टर आपण केव्हा यूज करतो किंवा कुठे यूज करतो? तर बघा, एस्केप कॅरेक्टर्स इन पायथॉन आर स्पेशल कॅरेक्टर यूज इनसाइड अ स्ट्रिंग. तर आपण यांना कुठे यूज करायचं? तर यांना यूज केलं जातं इनसाइड अ स्ट्रिंग. दे स्टार्ट विथ बॅकस्लॅश. कशाने स्टार्ट होतील? ते बॅकस्लॅशने स्टार्ट होतील आणि हेल्प रिप्रेझेंट द कॅरेक्टर दॅट आर डिफिकल्ट टू टाईप डायरेक्टली. काही स्ट्रिंग मध्ये काही असे वर्ड असतात जे आपण जर डायरेक्टली टाईप करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एरर येतात. ते एरर आपण कसे सॉल्व्ह करणार आहोत ते आपण बघणार आहोत. तर पायथॉन मध्ये जनरली आपण काय करणार आहोत की 16 जे कॉमनली रिकॉग्नाइज एस्केप सिक्वेन्स आहे त्यामधले आपण काही 5 सिक्वेन्स यामध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट जो एस्केप कॅरेक्टर आहे तो आहे आपला बॅकस्लॅश डबल कोट, त्यानंतर बॅकस्लॅश सिंगल कोट, त्यानंतर बॅकस्लॅश एन, त्यानंतर आहे बॅकस्लॅश टी, त्यानंतर आहे डबल बॅकस्लॅश आणि त्यानंतर आपल्याकडे आहे रॉस्टिंग. ओके. तर रॉस्टिंगला आपण जनरली एस्केप कॅरेक्टर कन्सिडर करत नाही, पण आपण त्याचा इथे काय करणार आहोत, आपण त्याला इथे शिकणार आहोत. तर एक जनरली आपण काय करतो जेव्हा आपण प्रिंट फंक्शनचा यूज करतो, तर प्रिंट फंक्शन मध्ये आपण स्ट्रिंगचा यूज केलेला असेल. तर स्ट्रिंग मध्ये जेव्हा पण आपल्याला स्ट्रिंगला स्टार्ट करायचं असेल तर आपण काय करत असतो, त्याला आयदर आपण सिंगल कोटनी स्टार्ट करतो किंवा डबल कोटनी स्टार्ट करत असतो. जर आपण सिंगल कोटनी त्याला स्टार्ट केलेलं असेल तर आपल्याला त्याला एंड पण कशाने करायचं आहे, आपल्याला एंड पण सिंगल कोटनी करायचं आहे. ओके. तर मी इथे लिहितो सेंटेन्स, सेंटेन्स विथ इन सिंगल. ओके, विथ इन सिंगल. आणि मी याला एक्झिक्यूट करतो. तर बघा, इथे एक्झिक्यूट केल्यानंतर मला आन्सर मिळालेला आहे. त्यानंतर परत मी प्रिंट फंक्शनचा यूज करतो आणि मी इथे लिहितो डबल कोटचा यूज करतो. डबल कोटनी आपण स्टार्ट केलेला आहे तर डबल कोटनी आपल्याला काय करावं लागेल, एंड करावं लागेल. मी ते लिहिलेलं आहे सेंटेन्स विदिन, विदिन डबल, विदिन डबल. ओके. अशा प्रकारे मी काय करणार आहे, याला सॉल्व्ह करणार आहे. ओके. हे जनरल रूल्स आहेत. जर सिंगल कोटनी तुम्ही स्टार्ट केलंय तुम्हाला सिंगल कोटनी एंड करायचं आहे. डबल कोटनी जर तुम्ही स्टार्ट केलंय तर तुम्हाला डबल कोटनी काय करायचंय, तुम्हाला एंड करायचंय. जर मी सिंगल कोटनी स्टार्ट केलं, ओके, सपोज जर मी सिंगल कोटनी स्टार्ट केलं आणि मी जर डबल कोटनी एंड केलं तर मला काय येणार, इथं एरर येणार. मला इथे काय येणार, एरर येणार. आणि एरर काय असेल माझा, सिंटॅक्स एरर. सिंटॅक्स एरर मला इथे मिळणार आहे. त्यानंतर जर मी डबल कोटनी जर स्टार्ट केलं असेल आणि जर मी सिंगल कोटनी स्ट्रिंगला जर एंड केलं असेल तर मला परत काय येणार, इथे सिंटॅक्स एरर मला येणार आहे. ओके. त्यानंतर बघा, आपल्याला काय बघायचं आहे की स्ट्रिंग मध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रॉब्लेम येत असतात. तर मी ते सिम्पली काय लिहिलं आहे प्रिंट मध्ये की आय विल गो टू स्कूल, आय विल गो टू स्कूल. हे मी इथे लिहिलेलं आहे सिंगल कोट मध्ये मी इथे लिहिणार आहे. तर मी इथे लिहिलेलं आहे आय विल गो टू स्कूल इन सिंगल कोट. आता मी याला एक्झिक्यूट करतो. तर बघा, मला काय मिळालेलं आहे, इथे आन्सर मिळालेला आहे प्रिंट होऊन. आता जर मी विलचा शॉर्टकट यूज केलेला आहे, आय, त्यानंतर कोट आणि त्याच्यानंतर त्यानंतर डबल एल असं जर मी यूज केलेलं आहे. आता जेव्हा पायथन इंटरप्रिटर याला रीड करेल तेव्हा काय होणार आहे प्रॉब्लेम, त्याला काय वाटणार आहे की इथे तुम्ही सिंगल कोट काय केलेला आहे, स्टार्ट केलेला आहे आणि इथे तुम्ही काय केलेलं आहे, सिंगल कोट एंड केलेला आहे. त्यानंतर जो तुमचं वर्ड्स आहे, जे तुमचे वर्ड्स आहेत ते तुम्ही स्टार्टच नाही केले, त्यामुळे तुम्हाला काय येणार आहे, एरर येणार. बघा इथे आपण काय केलेलं आहे, इथे आपण एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला एक एरर आलेला आहे आणि एरर काय आपला, अनटर्मिनेट स्ट्रिंग लेटर. आता या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण एक जनरल यूज करू शकतो की जर मी बाहेर बाहेर डबल कोट यूज केलेला असेल तर मी काय करू शकतो, आतमध्ये सिंगल कोट यूज करू शकतो. अशा प्रकारे मी या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो.
पण मला प्रत्येक वेळी लक्षात ठेवावं लागेल की मी बाहेर कोणत्या प्रकारचे कोट यूज केलेले आहेत आणि आतमध्ये कोणते कोट यूज केलेले आहेत. याला सोल्युशन म्हणून आपण काय करणार, याला सोल्युशन म्हणून आपण एक एस्केप कॅरेक्टर यूज करणार, ज्याला म्हटलं जातं बॅकस्लॅश. ओके. तर जिथे मला प्रॉब्लेम इन्काउंटर होतो आहे त्याच्या समोर मी काय करणार, बॅकस्लॅश काय करणार, यूज करणार. आणि आता मी काय करणार, याला एक्झिक्यूट करणार. तर माझा जो प्रॉब्लेम आहे तो काय झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. मी त्या प्रॉब्लेम मधून काय केलेलं आहे, एक्सकेप केलेलं आहे. आता हे झालेलं आपलं सिंगल कोटसाठी. त्यानंतर सपोज दॅट मी काय केलेलं आहे इथं, प्रिंट आणि मी डबल कोट यूज केलेला आहे. ओके. बाहेर मी काय करणार, डबल कोट. आणि मी इथे लिहितोय ही सेड, ही सेड, आणि डबल कोट मध्ये मी वर्ड लिहिणार आहे, सेंटेन्स लिहिणार आहे, पायथॉन इज अ इझी लँग्वेज. ओके. अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, डबल कोट मध्ये एक सेंटेन्स लिहिलेला आहे आणि त्या सेंटेन्सला पण मी कशात लिहिलेलं आहे, डबल कोट्स मध्ये लिहिलंय. जेव्हा मी याला एक्झिक्यूट करणार तेव्हा मला काय येणार इथं, मला इथे एरर येणार, मला इथे एरर येणार. कारण मी काय केलेलं आहे, बाहेर पण काय केलेलं आहे, डबल कोट यूज केलेला आहे आणि मी आतमध्ये पण काय केलेलं आहे, डबल कोट यूज केलेलं आहे. तर याला सोल्युशन असं असू शकतं की आपण काय करू शकतो, आतमध्ये तर आपल्याला डबल कोटच यूज करायचा आहे, तर बाहेर आपण काय करू शकतो, सिम्पली सिंगल कोट आपण यूज करू शकतो. तर आपण बघू सिंगल कोट यूज करून, तर माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. पण परत आपल्याला एक तीच समस्या आहे की आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की बाहेर मी कोणते कोट यूज केलेले आहेत आणि आतमध्ये कोणते कोट यूज केलेले आहेत. आता त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, त्याच्यासाठी आपण काय करणार, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण एस्केप कॅरेक्टर काय करणार आहे, यूज करणार. कोणतं एस्केप कॅरेक्टर यूज करणार आहे आपण, सिंगल बॅकवर्ड स्लॅश. ओके. सिंगल बॅकवर्ड स्लॅश कुठे यूज करायचं, तर जिथे इनसाइड, ओके, स्ट्रिंगच्या आतमध्ये जिथे पण तुम्ही डबल कोट यूज केलेलं असेल त्याच्या समोर. तर इथे मी काय केलेलं आहे, इथे डबल कोट यूज केलेला आहे आतमध्ये, इंटरनली स्ट्रिंगच्या आतमध्ये, तर मी इथे बॅकस्लॅश यूज केलं. इथे पण केलेलं आहे, तर इथे पण मी काय करणार, बॅकस्लॅश यूज करणार. आता मी याला एक्झिक्यूट करतो, तर बघा मला काय मिळालेलं आहे, ही सेट पायथॉन इज अ इझी लँग्वेज. तर माझ्या हे दोन जे प्रॉब्लेम मला आलेले होते ते प्रॉब्लेम मी काय केलेले, सॉल्व्ह केलेले आहे आणि त्यामधून काय केलेलं आहे, मी एस्केप केलेलं आहे. अशा प्रकारे काय करतो की आपला पायथॉन इंटरप्रिटर यामधून काय करतो, एस्केप करत असतो, या प्रॉब्लेम मधून एस्केप करत असतो. तर दोन एस्केप कॅरेक्टर आपण इथे काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर बघा थर्ड जे एस्केप कॅरेक्टर आहे ते आहे बॅकस्लॅश एन. तर बॅकस्लॅश एन काय करतं, आपल्याला कुठे घेऊन जातो, तो घेऊन जातो नेक्स्ट लाईनला घेऊन जातो. तर बघा सिम्पली मी इथे काय करणार आहे, मी इथे लिहिलंय प्रिंट आणि मी लिहिलेलं आहे इथं सिंगल किंवा डबल कोट मध्ये आपण लिहू शकतो. मी लिहिलेलं हाय आणि मी लिहिलेलं आहे हाऊ आर यू. ओके. हाऊ आर यू, दोन सेंटेन्स मी इथे लिहिलेलं आहे, हाय आणि हाऊ आर यू, हाय आणि हाऊ आर यू. मी याला एक्झिक्यूट केलं, तर बघा माझा जो आउटपुट इथे येणार आहे तो कुठे मिळतोय मला, सिंगल लाईनवर किंवा फर्स्ट लाईनवर मला मिळतोय. आता जर मला असं करायचं असेल, फंक्शनॅलिटी माझी कशी असायला हवी, की मला हे जे आहे हाय आणि कॉमा हे मला फर्स्ट लाईनवर हवं आहे आणि हाऊ आर यू मला सेकंड लाईनवर हवं आहे. तर मला काय करावं लागेल, इथे सिम्पली मला काय करावं, बॅकस्लॅश एन लिहावं लागेल. त्याने काय होणार आहे की एवढं तुमचं जे सेंटेन्स आहे ते फर्स्ट लाईनवर राहील. त्यानंतर बॅकस्लॅश एन म्हणजे आपला पायथॉन इंटरप्रिटर काय करणार, आपल्याला नेक्स्ट लाईनवर घेऊन जाणार आणि तुमचं हाऊ आर यू, आपण जे हाऊ आर यू यूज करणार ते नेक्स्ट लाईनवर काय होणार, एक्झिक्यूट होणार. तर बघा इथे फर्स्ट लाईनवर आपल्याला मिळालेलं आहे हाय आणि सेकंड लाईनला आपल्याला मिळालेलं आहे हाऊ आर यू. ओके. हे झालेलं आपलं बॅकस्लॅश एन. त्यानंतर बघा आपल्याकडे आहे बॅकस्लॅश टी. याला म्हटलं तर टॅप स्पेस. जर आपल्याला स्पेस दोन वर्ड मध्ये किंवा सेंटेन्स मध्ये आपल्याला स्पेस क्रिएट करायचं असेल तर आपण काय करतो, टॅब स्पेस यूज करतो. कशा प्रकारे यूज करायचा, तर बघा मी इथे लिहिलेलं प्रिंट आणि प्रिंट मध्ये मी माय कंट्री, माय कंट्री इज ब्युटिफुल. ओके. माय कंट्री इज ब्युटिफुल. अशा प्रकारे मी लिहिलेलं आहे. आता मला काय करायचं आहे,
मी याला जर एक्झिक्यूट केलं, ओके, एक्झिक्यूट केलं, तर मला काय करायचं आहे आता, इज आणि ब्युटिफुल यामध्ये बघा आता वन, तुम्हाला जो स्पेस दिसतोय तो कमी दिसतोय. मला काय करायचं आहे, इथे टॅब स्पेस द्यायचा आहे. तर टॅब स्पेस देण्यासाठी मला काय करावं लागेल, कुठे हवंय मला, ब्युटिफुलच्या आधी मला काय हवंय, टॅब स्पेस हवंय. तर मी इथे सिम्पली काय करणार, बॅकस्लॅश आणि टी, ओके, आणि याला एक्झिक्यूट करणार. तर बघा माझा जो स्पेस आहे तो इथे काय झालेला आहे, इथे मला एक टॅब स्पेस काय झालेला आहे, क्रिएट झालेला आहे, इथे क्रिएट झालेला आहे. आता बघा त्यानंतर आपल्याला इथे बघायचं आहे सिंगल बॅकस्लॅश, ओके, डबल डबल हे तिथे दिसतंय ना, डबल बॅकवर्ड स्लॅश, हे आपल्याला यूज करायचं आहे. आता आपण हे कुठे यूज करतो, तर बघा माझ्या डेस्कटॉपवर माझ्या डेस्कटॉपवर मी एक फाईल क्रिएट केलेली आहे. या फाईलचा पाथ मला जर हवा असेल तर मला काय करावं लागतं, यावर क्लिक करावं लागतं. क्लिक केल्यानंतर मला सिलेक्ट करावं लागतं कॉपी ॲज पाथ. तर मला या फाईलचा काय मिळेल, एक्झॅक्ट पाथ मिळणार आहे. मी इथे गेल्यानंतर कोड मी लिहिलेला आहे आणि मी प्रिंटमध्ये काय करणार आहे, सिम्पली प्रिंटमध्ये त्याला पेस्ट करणार आहे. पेस्ट केल्यानंतर बघा मी जर याला एक्झिक्यूट केलं तर मला इथे काय येतो, एरर येतो. मला काय येतो इथं, युनिकोड एरर. आता हा एरर सॉल्व्ह करण्यासाठी मला काय करावं लागेल, सिम्पली जिथे पण मी काय केलेलं आहे, इथे फाईल पाथमध्ये जिथे पण आपल्याकडे सिंगल बॅकवर्ड स्लॅश आहे त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, एक बॅकवर्ड स्लॅश काय करावं लागेल, ऍड करावा लागेल. तर बघा फाईल पाथमध्ये इथे पण आपल्याकडे एक बॅकवर्ड स्लॅश आहे, एक ऍडिशनल बॅकवर्ड स्लॅश मी इथे काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे. इथे मी ऍड केलेलं आहे. आता ऍड केल्यानंतर काय होणार आहे, जर तुम्ही ऍड नाही केलं तर काय होणार आहे, की बॅकस्लॅश एन याला तो काय कन्सिडर करणार, एक एस्केप कॅरेक्टर काय करणार, कन्सिडर करणार आणि तुम्हाला नेक्स्ट लाईनला घेऊन जाणार. ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, एक एक्स्ट्रा इथे बॅकस्लॅश काय करतो, यूज करतो. आता जर मी याला याला जर मी एक्झिक्यूट केलं तर मला एक्झॅक्टली फाईल पाथ काय मिळतोय, एक्झॅक्टली मला इथे फाईल पाथ मिळतो आहे. आता बघा जर माझा फाईल पाथ खूप मोठा असेल आणि माझ्याकडे जे बॅक स्लॅश असतील, या पाथमध्ये बघा बॅकस्लॅश खूप आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5 बॅकस्लॅश आहे. तर मला 5 वेळेस काय करावे लागेल, एक्स्ट्रा ब्लॅकस्लॅश काय करावे लागतील, ऍड करावे लागतील. ते अवॉइड करण्यासाठी माझ्याकडे काय असतो, एक ऑप्शन असतो, त्याला म्हटलं तर रॉस्टिंग. ओके, रॉस्टिंगला आपण एक्स्टेप कॅरेक्टर कन्सिडर करत नाही, पण तरी पण आपण इथे याला शिकणार आहोत कारण ते आपल्याला फाईल हँडलिंग मध्ये युजफुल असणार आहे. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, प्रिंट फंक्शन मध्ये मी इथे प्रिंट केलेला आहे माझा फाईल पाथ आणि याच्या समोर जेव्हा माझा फाईल पाथ स्टार्ट होतो त्याच्या समोर मला काय करायचं आहे, आर इंटर करायचं आहे. ओके, आर इंटर करायचं आहे. आर इंटर केल्यानंतर काय होईल, तुमच्या स्ट्रिंगमध्ये जे पण तुमचे वर्ड वगैरे असतील त्याला तो काय करणार, ऍज अ रॉ रॉ स्ट्रिंग कन्सिडर करणार. म्हणजे एक्सकेप कॅरेक्टरला तो काय करणार, इग्नोर करणार. एक्सकेप कॅरेक्टरला काय करणार, इग्नोर करणार. तर मी याला रन केलेलं आहे. रन केल्यानंतर मला एक्झॅक्ट काय मिळालेलं आहे, इथे एक्झॅक्ट फाईल पाथ मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एस्केप कॅरेक्टरचा यूज करू शकतो.